नमस्कार. काउन्सिलिंग प्रक्रियेसंबंधी काही महत्त्वाचे अपडेट्स की जे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. आजची 30 नोव्हेंबर 2025 आणि खूप महत्त्वाच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत. जसं की समजा आपल्या महाराष्ट्र स्टेटचा एमबीबीएस बीडीएस वाला सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट आपल्याकडे आहे आणि त्याचं जे जॉईनिंग आहे तर ते जवळपास आपल्याला या 2 दिवसामध्ये कंप्लीट करायचंय. महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला या राऊंडमध्ये एमबीबीएस बीडीएस जर मिळालेला असेल तर तुम्हाला कॉलेजला जाणं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डीडी जमा करावं लागणार आहे आणि तुम्ही यानंतर थर्ड राऊंड मध्ये सुद्धा बेटरमेंट साठी जाऊ शकता. थोडक्यात सेकंड राऊंडचं कॉलेज जॉईन करून तुम्हाला थर्ड राऊंड करता येईल. आता जे बीएमएस बीएचएमएसचं काउन्सिलिंग आहे आपलं, तर कालपासून त्याचे चॉईस फिलिंग सुरू झालेले आहे आणि तो बीएमएस बीएचएमएसचा सेकंड राऊंड आहे. ऑल इंडियामध्ये सुद्धा म्हणजे सीईटी सेल ऑल इंडिया कोटा त्याच्या सुद्धा चॉईस फिलिंग सुरू आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर चॉईस फिलिंग करायचे असतील तर आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कुठले कॉलेज टाकायचे कुठले सोडायचे. तर याचा सविस्तर विचार करा आणि चॉईस फिलिंग करा. कारण बीएमएस बीएचएमएसचा हा जो राऊंड आहे तर हा सेकंड राऊंड आहे आणि सेकंड राऊंड हा फ्री एक्झिट नसतो. जर आपल्याला कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजला जाणं कंपल्सरी असतं, जॉईन करणं गरजेचं असतं. जर आपण कॉलेज जॉईन नाही केलं तर आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं आणि पुन्हा नव्यानं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं काम पडू शकतं. तर या सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना हा जो एक नियम आहे हा खूप महत्वाचा आहे, तर तो थोडा लक्षात असू द्या. एमबीबीएस बीडीएस साठी सुद्धा तोच नियम आहे. सेकंड राऊंडचं कॉलेज जर आपण जॉईन नाही केलं तर आपल्याला थर्ड राऊंड करता येत नसतो. रजिस्ट्रेशन जर केलं आपण तर नक्कीच आपण तिसरा राऊंड करू शकतो. यानंतर एक महत्वाचं अपडेट आहे की जे आपल्याला कर्नाटक बद्दल होतं. कर्नाटकचे रजिस्ट्रेशन संपलेले आहे, चौथ्या राऊंडचे मॉपअप राऊंडचे. आता त्यांचं जे नीट रोल नंबर व्हेरिफिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी लिंक उपलब्ध झालेली आहे. ज्यांनी पण मला अगोदर व्हॉट्सअपला स्कोअर कार्ड पाठवलेलं होतं तर त्यांना जवळपास सर्वांना ती लिंक मिळालेली असेल आणि जर मिळाली नसेल तर एकदा व्हॉट्सअप चेक करा. तुमच्या जे पण व्हॉट्सअपवरून तुम्ही मला मेसेज केलेला होता, स्कोअर कार्ड पाठवलं होतं, तर त्या व्हॉट्सअपला बघा तुम्हाला लिंक आलेली असेल तर नक्की एकदा लिंकवर लॉग इन करून तुमचा नीट रोल नंबर त्या ठिकाणी इनरोल करा आणि पीडीएफ डाउनलोड करा, जेणेकरून पुढं ऍडमिशन प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र राहाल आणि जे पण कर्नाटकमध्ये पॅकेजेस कमी होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही डील करू शकता नंतर. पण आपलं नीटचा रोल नंबरचं त्या ठिकाणी एनरोलमेंट होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे नक्की एकदा व्हॉट्सअप चेक करा. यानंतर आपला एमपी बीएमएस वाला ऑल इंडिया कोटाचा जो सेकंड राऊंड आहे तर त्याच्या चॉईस फिलिंग सुद्धा आजपासून सुरू होत आहेत. महत्वाचे अपडेट्स आहेत की आता वेस्ट बेंगॉल सारखं एक स्टेट की ज्या ठिकाणी एमबीबीएसचे ऍडमिशन पण सध्या आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, पण तुमचं बजेट हे साधारण त्या ठिकाणी 1 CRच्या वरती असायला पाहिजे विथ हॉस्टेल मेस. म्हणजे साधारण 1 कोटी ते 1 कोटी 10 लाखापर्यंत तिथलं बजेट जातं. पण यामध्ये इन्स्टॉलमेंट पण ते लोक देऊ शकतात. तर त्यामुळे वेस्ट बेंगॉलचा विचार तुम्ही एमबीबीएस साठी अजूनही करू शकता जर तुम्हाला कुठेही सीट मिळालेली नसेल तर. ठीक आहे. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.